आणि आता 10च्या 25 मोठ्या बातम्या आपण बघूयात। कुस्तीपटू विनेश फोगाटला सिल्वर मेडल मिळणार नाही। सीएसनं विनेशची याचिका फेटाळली आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 100 ग्रॅम वजन जास्त झाल्यानं विनेशला फायनल पोहोचण्याआधीच अपात्र ठरवण्यात आलं होतं। 26 ऑगस्टला मराठा आरक्षणाची पुढची सुनावणी। मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील आकडेवारीवर याचिकाकर्त्याचा आक्षेप। याचिकाकर्त्यांनी आणखी युक्तिवादासाठी वेळ मागितलाय। अकोल्यात आमदार नितेश राणेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवलेत। नितेश राणेंनी पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्याचा पोलीस बॉईज संघटनेकडून निषेध। धाराशिवमध्ये माजी मंत्री रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांचा घेराव। भाजपच्या कार्यकारिणी बैठकीसाठी आले असताना आंदोलकांचा घेराव। इम्तियाज जलील यांची इंडिया आघाडीसोबत जाण्याची इच्छा। एमआयएमला किती जागा द्यायच्या हे तुम्ही ठरवा, जलील यांचं विधान। समाजाची जाण असणारे लोक सोबत येत असतील तर वरिष्ठांची चर्चा करू, तर जलील यांच्या इंडिया आघाडीसोबत येण्याच्या विधानावर विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य आहे। मवियाच्या प्रमुख नेत्यांचा 16 ऑगस्टला मुंबईत मेळावा। महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे। पवार, ठाकरे, पटोले, थोरात उपस्थित राहतील। विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून काँग्रेसला चांगलाच प्रतिसाद। 288 मतदारसंघातून 2,500 पेक्षा जास्त अधिक अर्ज प्राप्त झाले। धाराशिवमध्ये भाजप नेते रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत भाजपची जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठक। आमदार राणा जगजितसिंह पाटलांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे घोषवाक्य ठरलंय। एकजूट महाराष्ट्रासाठी, विकासासाठी आणि कल्याणासाठी। महायुतीच्या मेळाव्यात प्रसाद लाड यांची घोषणा। अजित पवारांची जनसन्मान यात्रा उद्या पुण्यात। यात्रा झाल्यावर रात्री पुण्यात अजित पवारांची बैठक। महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बैठकीचं निमंत्रण आहे। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा होईल। राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री बसवायचा आहे। महायुतीचा मुख्यमंत्री बसवण्यासाठी वाटेल ती तडजोड करू, तर जागा वाटपात कुठलीही ठेणगी पडणार नाही। नितेश राणे यांच्याकडून विश्वास व्यक्त। ज्या ठिकाणी जो पक्ष निवडून येऊ शकतो ती जागा त्या पक्षाला तुम्ही नेते देतील। जागा वाटप करताना वाद होऊ देणार नाही। महायुती म्हणून लढणार। जागा वाटपाबाबत मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। राजापूर लांजा विधानसभेसाठी किरण सामंत इच्छुक। ठाकरेगडाच्या राजन साळवींना किरण सामंत टक्कर देण्याची शक्यता आहे। किरण सामंत उद्योगमंत्री उदय सामंतांचे बंधू। अमरावतीतील बडनेरा शहरात नालेसफाई न झाल्यानं रवी राणा संतापलेत। नालेसफाई न झाल्यानंच कंत्राटदाराला करायला लावली सफाई। नाशकातील ठाकरेगडाचे उपनेते अद्वै हिरे तुरुंगातून बाहेर। जिल्हा बँक कर्ज फसवणूक प्रकरणात हिरे 7 महिन्यांपासून कारागृहात होते। सचिन वाझेच्या जामिनावरील याचिकेवर 23 ऑगस्टला फैसला। कथित 100 कोटींच्या वसुली आदेश प्रकरणामध्ये जामिनासाठी वाझेची हायकोर्टात याचिका। वाझेनं तुरुंगातून स्वहस्ताक्षरात याचिका लिहिली आहे। पुणे आता जमीन अधिग्रहण प्रकरणामध्ये राज्य सरकारला दिलासा मिळालाय। जमिनीचा मोबदला देण्यासाठी कोर्टाकडून सरकारला वेळ। मोबदला न दिल्यास लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा। 28 ऑगस्टला पुढील सुनावणी। केंद्रीय मंत्रिमंडळाची वाढवण बंदरासाठी रस्ते जोडणीला मंजुरी। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर राष्ट्रीय महामार्ग 48ला जोडलं जाणार आहे। 32 किमी लांबीच्या रस्त्याला हिरवा कंदील। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणावर तिरंग्याची विद्युत रोषणाई। TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी धरणाची खास ड्रोन दृश्य।